नमस्कार मंडळी, मी आहे गौरी. तर आता मी दक्षूला ट्यूशनवरून सोडून आले होते. पावसाने जरा आज ब्रेकच घेतला होता, म्हणून असं वाटलं की जावं बाजारात, म्हणून दक्षूला ट्यूशनची बॅग घेण्यासाठी बाजारात गेले. तर झालं असं, दुकानातून बाहेर पडताच क्षणी इतका सारा पाऊस सुरू झाला की आमच्या चेहऱ्यावर त्याने माराच केला. फायनली घरी आलो. घरी आल्यानंतर म्हटलं चला, माझी कुर्तीज बऱ्याच दिवसानंतर पेंडिंग होते की इस्त्री करायचे, तर म्हटलं आज वेळ आहे तर सगळ्या कुर्ती इस्त्री करून घ्यावी. तर आज बराच वेळ होता माझ्याकडे, त्यामागचं कारण तुम्हाला पुढे गेल्यावरती समजेलच. आणि त्यामध्ये मला एका ताईंनी मेसेज केला होता, एक दोघी ताईंनी, की तुम्ही इतकं छान हँडल करता सगळं काही, किंवा मुलं वगैरे बघून सगळं काही करता आणि खूप हॅप्पी असतात, तर त्यामागचं रिझन काय. तर ताई, मला एकच गोष्ट सांगायची आहे की एखाद्या व्यक्तीला जर काही करण्याची इच्छा असेल मनापासून आणि ते आपण त्यामध्येच गेलो सहमत होत, तर आपण ते कुठलंही काही असू, कारण सुख असो दुःख असो, त्यात आपण इन्व्हॉल्व होऊन, मी तरी इन्व्हॉल्व होऊन असं मस्तपैकी ते हँडल करीत नेते. आणि आपल्यामध्ये ती हिंमत ठेवायची की आपण ते पेलू शकतो. आणि असंच मी माझ्यात हिंमत ठेवते की हे मी करू शकते. काही दुःख असू दे सुख असू दे, मी स्वतः माझ्या जिम्मेदारीवरती ते सहजरित्याने पार पाडण्याचा प्रयत्न करते. असो, अजून काही ऐकायचं असेल तर नक्की सांगा. आणि आज आम्हाला फायनली माझ्या आहोंनी मला आणलं होतं हॉटेलला. सो अशा प्रकारे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मी खूप दिवस झालं की कुठे बाहेर गेली नाही आहे, किचनमध्ये मला फार कंटाळा आला आहे, तर आज मला सुट्टी द्या किचनला. तर त्यांनी माझं ते ऐकलं आणि म्हटले ठीक आहे, नेतो म्हणून. तर संध्याकाळी आम्ही रात्री जेवणासाठी बाहेरच आलो होतो, त्यामुळे आम्ही 2 हॉटेल फाईंड केले. तर फाईंड असं शौर्यवाडा झालं की तिथे नॉनव्हेज होता, बेत आमचा जेवणाचा, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. सो मुलांना काही खेळायला भेटेल तेवढं कमीच आहे, जिथे जाईल तिथे ते खेळतच असतात. फायनली ऑर्डर आली आणि तुम्हाला माहिती आहे, तंदूरवर आम्ही ताव मारला आणि त्यानंतर मस्त थाळी मागवली. आणि खरंच मी जेवणाचा सुख घेतला. तिकडे सगळं जाऊ दे भाडमध्ये, आणि पहिलं जेवणामध्ये मला आनंद व्यक्त करायचा होता आणि पिल्लूंनी पण मस्त एन्जॉय केला. अशा प्रकारे आम्ही जेवण वगैरे केलं आणि खूप सारं असं मस्त टम्मी ओके करून थोडंसं म्हटलं पचायला पण जावं, म्हणून थोडंसं कोल्ड्रिंक पण मागवलं. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी असा माझा काहीसा दिवस होता काहीच, आणि तिथून आम्ही निघालो घरी. तर असंच तुमच्या आहोंना पण तुम्ही मस्का मारत जावं, म्हणजे तुम्हाला महिन्यातून एक दिवस का होईना बाहेर थोडंसं रिलॅक्स फील भेटेल. आणि आहोंनी पण थोडंसं मनावर घ्या की आपल्या वाईफला एक दिवस द्यावा म्हणून. तर अशा प्रकारे अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी नवनवीन ब्लॉग घेऊनच येत जाणार आहे. तर असो, बाय बाय, कीप वॉचिंग गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.